देवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मागच्या वेळेस 3रा अध्यायामध्ये 40व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो आणि त्याच्यामध्ये काम आणि क्रोध हा विषय आपण थोडा विस्ताराने पाहिला आणि 40व्या श्लोकामध्ये जे शेवटचं आपण जे चिंतन केलं त्यामध्ये 40वा श्लोक असं म्हणतो की इंद्रियाणे मनोबुद्धिर अस्य अधिष्ठानम उच्यते एतैहि विमोहयाति एषः ज्ञानम आवृत्य देहिनाम. इंद्रिये, मन आणि बुद्धी हे सर्व कामाचे निवासस्थान म्हटले जातात व हा मन, बुद्धी व इंद्रिये यांच्याद्वारेच ज्ञानाला झाकून टाकून जीवात्म्याला मोहित करतो. असं विधान आपण 40व्या श्लोकात पाहिलं. आपण की भगवंत जे आहेत ते आधी रागद्वेष आणि नंतर कामक्रोध अशा ह्या 4 गोष्टीबद्दल सांगतात की रागद्वेष हा पहिला त्याचा शत्रू आहे आणि रागद्वेषाचाच परिणाम हा काम आणि क्रोधामध्ये परिवर्तित होतो आणि तो काम जो आहे, कामाचंच रूप हे क्रोध आहे. मुख्य काम म्हणजे कामना हे प्रत्येक जीवाचा मुख्य शत्रू आहे. विशेषतः मनुष्य देह धारण केल्यानंतर काम नावाचा जो शत्रू आहे त्या शत्रूवर अध्ययन करण्याची क्षमता मनुष्यालाही प्राप्त झालेली आहे. म्हणून तो उपदेश केला की हा जो काम नावाचा जो क्रोध आहे ना याचं तू अध्ययन कर. तर अध्ययन करताना काय म्हटलं आहे की काम नावाचा जो क्रोध जो शत्रू आहे तो त्या शत्रूचं वसतिस्थान कुठं आहे ते पहिल्यांदा त्यांनी सांगितलं. कारण आपण मागे पाहिलं ना, मागच्या वेळेस आपण 2-3 दृष्टांत दिले की शत्रू जेव्हा आपल्या तटामध्ये आपल्या किल्ल्यामध्ये येऊन बसतो आणि कुठेतरी लपून बसतो, हेरगिरी करतो, अतिशय मित्रत्वाचं वातावरण निर्माण करतो आणि आपल्याच राज्यामध्ये येऊन तो हेरगिरी करतो, त्यावेळेस त्या शत्रूला हुडकून काढणं खूप अवघड असतं. आणि तो आपल्याशी तो अतिशय प्रेमाने आपल्याला आवडेल असं वागत असतो. तसा काम हा जो शत्रू आहे ना तो आपल्यामध्ये इतकामध्ये येऊन बसला आहे आणि तो आपल्याला नकळतपणे इतका प्रिय झालेला आहे की तो आपला शत्रू आहे ह्याची आपल्याला जाणीव राहू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा काय सांगितलं आहे की काम नावाचा जो शत्रू आहे ना याला तुम्हाला पहिल्यांदा हुडकून काढावं लागेल. कुठे बसला आहे तो, त्याचं वसतिस्थान कुठे हे जर तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही त्याला नष्ट करू शकणार नाही. म्हणून त्याचं वसतिस्थान भगवंतांनी पहिल्यांदा सांगितलं आहे की काम हे मन आणि बुद्धी ह्या 2मध्ये ह्याचं वसतिस्थान आहे. कामना कुठे राहते तर मन आणि बुद्धी या 2 स्थानामध्ये ती राहते. मनामध्ये संकल्प, विकल्प, संवेदना चालू आहेत आणि बुद्धीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती अहंकाराच्या प्रभावाखाली आहे. अहंकाराचा प्रभाव हा बुद्धीवर नेहमी होत असतो. जेव्हा कामना ही बुद्धीमध्ये स्थिर असते की नाही तेव्हा अहंकार कार्य करत असतो आणि तो अहंकार बुद्धीच्या माध्यमातून ही मनावर प्रभाव टाकतो. मन जे आहे हे संवेदनशील असतं आणि हे काम आणि संवेदना ही एकत्र एकदा आली की ती इंद्रियाच्या माध्यमातून विषय प्राप्त करण्याची ती प्रक्रिया घडत असते. म्हणून काम नावाची जो शत्रू आहे ना हा सर्व शत्रू जो आहे हा शत्रू हा त्या मन आणि बुद्धीमध्ये अतिशय स्थिरतेने बसलेला आहे आणि तो स्थिरतेने बसून त्यांनी केलं काय, त्याचा प्रभाव कुठे झालेला आहे तर त्यांनी ज्ञानाला झाकून टाकलं आहे आणि जीवात्म्याला मोहित केलं आहे असं विधान केलं आहे. ज्ञानाला झाकून टाकलं आहे आणि जीवात्म्याला मोहित केलं आहे. 2 शब्द आहेत त्याच्यावर आपल्याला पहिल्यांदा ते समजले तर आपण 41, 42, 43 कडे जाऊ शकतो. की ज्ञान हा शब्द अनेक अर्थांनी भगवद्गीतेत वापरलेला आहे. ज्ञानाचा संबंध तसा खरं सांगायचं म्हणजे ज्ञान म्हटलं की निजज्ञान आणि निजज्ञान म्हटलं की स्वरूप असं हे ज्ञानाचं नेहमी आपण श्रंखला आहे ती. पण ह्या ठिकाणी ज्ञान हा जो शब्द आहे ना त्या निजज्ञानातून जो विवेक निर्माण होत असतो
सत असत विवेक ज्याला आपण म्हणू, हा जो विवेक आहे ना, हा विवेक धारण करण्याची क्षमता बुद्धीमध्ये आहे. बुद्धी प्रत्येक माणसाला ईश्वराने दिली, ह्याचं जर काय मुख्य कारण असेल तर बुद्धीने विवेकाला धारण करावं. हा त्या बुद्धी देण्याचा मुख्य उद्देश आहे. आणि त्या बुद्धीमध्ये परमेश्वराच्या कृपेने ही धारण करण्याची क्षमता असतानासुद्धा हा जो विवेक आहे ना, हा विवेक जो आहे तो कामनेने झाकलेला आहे. ज्ञानाला झाकलं म्हणजे काय झाकलेलं आहे, तर या बुद्धीमध्ये जो विवेक, सत असत विवेक जो आहे, तरतम भाव जो आहे, की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे जाणून घेण्याची क्षमता जी माणसाला प्राप्त झाली आहे, ही परमेश्वराने हे मनुष्याला असा मार्ग दिला की हे प्राप्त करण्याची तुला हा मार्ग आहे, की ह्या मार्गातून तुला विवेक निर्माण होईल आणि त्या विवेकाचा उपयोग तुला करायचा आहे, की काय योग्य आहे काय अयोग्य आहे, काय सोडायचं आहे आणि काय धरायचं आहे, कोणत्या मार्गावर जायचं आहे आणि कुठला मार्ग सोडायचा आहे. ही जी समजण्याची जी क्षमता आहे ना, तो विवेक आहे. आणि तो त्या विवेकाचं खरं वस्तिस्थान हे बुद्धीमध्ये आहे. आपण म्हणतो ना विवेकबुद्धी, सत्सत विवेकबुद्धी. सत आणि असत या दोन्हीमध्ये काय फरक आहे जाणून घेण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता म्हणजे विवेक. आणि तो विवेक जो आहे तो या बुद्धितत्वामध्ये बसलेला आहे. तर तो जो विवेक आहे ना, तो विवेक ह्या कामनेने झाकलेला आहे. ज्ञानाला झाकलं आहे असं जे म्हटलं ना, तर खरं म्हणजे ज्ञानाला झाकलं आहे म्हणजे आत्मतत्वाला झाकलं आहे असा त्याचा खरा अर्थ आहे. पण आत्मतत्वाला झाकलं आहे असं म्हटल्यानंतर ते आपल्या अनुभवात येत नाही. आपण अनुभवाच्या प्रांतात पहिल्यांदा विचार करू, मग अनुभवाच्या पलीकडच्या गोष्टीचा नंतर विचार करू. तर अनुभव काय, तर एखादा क्षण असा माणसाच्या आयुष्यात जरूर येतो की जेव्हा पश्चाताप उपरती होते आणि आपण केलेलं किती अयोग्य आहे हे काही वेळेला माणसाला जाणवायला लागतं. तेव्हा समजा की विवेक जागृत झालेला आहे. पण बाकीचे उरलेल्या सगळ्या वेळामध्ये मनुष्य कामनेच्या प्रभावामध्ये राहिल्यामुळे योग्य आणि अयोग्य ह्याचा विचार न करता तो कुठली तरी कृती ही विषयप्राप्तीकरता करत असतो. आयुष्य पूर्ण व्याप्त कशाने आहे, तर ह्या कामनेने व्याप्त आहे. आणि कामनेच्या माध्यमातून, मनाच्या माध्यमातून इंद्रिय आणि इंद्रियाच्या माध्यमातून विषयप्राप्ती, हा जो काही प्रवास आहे ना, हा प्रवास ह्या कामनेच्या कारणाने आहे. तर ही जी कामना आहे ही प्रवास करण्यात सक्षम का झाली, की ह्याने काय केलं की ज्ञानाला झाकलं आणि जीवात्म्याला मोहित केलं, असं त्याने हे केलेलं आहे. तर ज्ञानाला झाकलं म्हणजेच बुद्धीमध्ये ही कामना, बुद्धीमध्ये जे विवेकतत्व होतं त्या विवेकतत्वाला त्याने पूर्णपणे झाकून टाकलं त्याने. म्हणजेच विवेक जे आहे हा सुप्त अवस्थेमध्ये गेला, सुषुप्तीत गेला, निद्रेमध्ये गेला विवेक. आणि विवेक निद्रेमध्ये गेल्यामुळे काय झालं की ही कामना जी आहे ही अतिशय बलशाली झाली आणि ती विषय प्राप्त करण्याकरता ती प्रवृत्त झाली. आणि जीवात्म्याला त्यांनी विषय प्राप्त, कारण विषय प्राप्त कोण करतो, भोक्ता कोण आहे, कर्ता भोक्ता ज्ञाता धर्ता, हे जे काही चार लक्षणं जे आहेत ना, हे कोणाचे आहेत, हे बुद्धीचे लक्षणं नव्हेत, तर ते जीवात्म्याचे लक्षण आहेत. आणि मग तो जो भोक्ता बनतो ना, त्याला भोग प्राप्त व्हावे अशा प्रकारची जीवाची जी स्थिती येते ना, त्या स्थितीलाच मोह हा शब्द आहे. जेव्हा ही कामना विषय प्राप्त करण्याकरता कार्य करत असते त्यावेळेस संमोहित होतो तो जीवात्मा आणि झाकला जातो तो विवेक. ह्या श्लोकाचा आपण अगदी गोषवारा जर काढायचा ठरवला तर काय आपल्याला दिसेल की काम हा शत्रू आहे आणि कामाचं वस्तिस्थान मनबुद्धी आहे. आणि या मनबुद्धीमध्ये तो ज्ञानाला झाकतो आणि जीवात्म्याला मोहित करतो, हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. या शब्दशः अर्थामध्ये काय भावार्थ किंवा रहस्य, काय तत्वरहस्य असं आहे की ही जी कामना आहे ना, ही कामना या बुद्धीमध्ये असलेली जी विवेकाची जी क्षमता आहे त्या क्षमतेला झाकतो, तो निद्रेत पाठवतो आणि जीवात्म्याला भोक्ता करतो. जीवात्मा भोक्ता बनतो. जीवात्मा विषयप्राप्ती करण्याकरता आसुसलेला असतो तो आणि तो भोक्ता बनतो. आणि मग भोक्ता म्हणून तो संमोहित होतो. संमोहित म्हणजे होतो म्हणजे काय होतं, जीवात्म्याला आपलं नेमकं काय स्वरूप आहे, आपलं स्वरूप जे सच्चिदानंद स्वरूप आहे ना, त्याचं विस्मरण होणं म्हणजेच तो मोहित होणं आहे. जीवात्मामध्ये
आपण पुढे विस्ताराने पाहणार आहोत. पुढे जीवात्मा जो आहे ना, ह्याला आपण स्वरूप असं म्हटलं आहे. त्यात जीव आणि आत्मा असं दोन तत्व आहेत. जीव ही धारणा आहे आणि आत्मा ही सत्ता आहे. तर जीव ही जी धारणा आहे ना, ही धारणा कशी धारणा आहे? मी करता, मी भोगता, मी ज्ञाता आणि मी धरता, ही धारणा जी आहे ना, ही धारणा कशामुळे निर्माण झाली? ही कामनेमुळे झाली. आणि ही जी धारणा आहे ना, ही धारणा निर्माण होणे म्हणजेच मोहित होणे. जी वास्तविकता जी आहे ना, त्याची वास्तविकता काय आहे की आत्मतत्वाला जोडलेला आहे तो. ही वास्तविकता आहे. त्यांनी ठरवलं तरी तो सोडू शकत नाही आत्मतत्वाला, आणि त्यांनी ठरवलं तरी विषयप्राप्ती त्याला सातत्याने मिळू शकत नाही. ही वास्तविकता आहे. पण या वास्तविकतेची विस्मृती होणे म्हणजे संमोहन आहे. तर त्या जीवात्म्याला संमोहन जे झालं ते स्वरूप आपल्या मूळ जे काही त्याचं जी सत्ता आहे त्याचं विस्मरण आहे. आणि जी गोष्ट प्राप्तव्यच नाही आहे, जे गंतव्य नाही, जे मिळवण्याकरता त्याची योजनाच नाही आहे, ते मिळवण्याकरता तो जाणे, असं विपरीत अधर्म किंवा प्रमादयुक्त ही जी काही धारणा होते, ही धारणा जीवाची जी होते त्या जीवाच्या धारणेलाच संमोहन असं म्हणतात. असा तो मोहित होतो. तर असा हा शत्रू आहे. म्हणजे शत्रू कसा आहे आणि तो काय करतो? शत्रू असा आहे की तो ज्ञानाला झाकणारा आणि जीवाला मोहित होणार आहे. आणि शत्रू कुठे राहतो? तर तो मनबुद्धीमध्ये राहतो. हे त्याचं वस्तीस्थान आहे. या ठिकाणी राहून तो दोन कार्य करत असतो. विवेकाला झाकणे, जीवाला मोहित करणे, आणि विषयप्राप्ती करण्याकरता जीवाला प्रवृत्त करणे, असा हा काम आहे. या कामाबद्दलचं हे 40व्या अध्यायामध्ये वर्णन केल्यानंतर पुढे भगवंत काय म्हणतात की ह्या शत्रूला मारायचं आहे, नष्ट करायचं. अशा ह्या शत्रूला नष्ट केव्हा करता येईल, कसं करता येईल, काय प्रक्रिया आहे ती पुढे सांगितली आहे. 41, 42 आणि 43 हे 3 श्लोक जे आहेत हे सलग तो विषय मांडलेला आहे. तो की त्या विषयामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे पुढे की तस्मात् त्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ पापानं प्रजही एनं ज्ञानविज्ञान नाशनम. तस्मात् म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांना वश करून घेऊन ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या महान पापी अशा कामाला निश्चितपणे बळ वापरून मारून टाक, असे विधान. म्हणजे हा शत्रू आहे. शत्रू कसा आहे आपण पाहिलं. आता असा हा जो शत्रू आहे ना, असा या शत्रूला नष्ट करायचं, मारून टाकायचं. कसं मारणार? त्याचे मार्ग दिलेला आहे. मार्ग असा दिलेला आहे की हा जो शत्रू आहे ना, हा शत्रू मारण्याकरता सुरुवात तुला इंद्रियांनी करावं लागेल. कारण या शत्रूचं मुख्य जो काही त्याला रसद, म्हणजे आपण म्हणतो शत्रूची रसद तोडली ना की शत्रू शरण येतो. साधारणपणे आपण पाहतो की किल्ल्याला वेढा घातला ना की मधले जे लोक आहेत ते तग धरून केव्हापर्यंत राहतात? जोपर्यंत त्यांना अन्न पाणी सगळ्या प्रकारचं आहे तोपर्यंत. आणि कुठल्या तरी एका अशा दरवाजातून त्यांना अन्न पाणी पुरवठा होत असतो, आहे की नाही. पण शत्रू काय करतो? पहिल्यांदा युद्ध करायच्या आधी पहिलं त्याचा जर काय भूमिका असेल तर त्याची रसद तोडायची, ही पहिली भूमिका आहे. आणि त्याची रसद जर तोडली ना तर काय होतं की त्याची शक्ती क्षीण होते. आणि शक्ती क्षीण झाली की तो आपोआप शरण येतो. हे साधारण युद्धतंत्रामधला युद्धनीतीमधला एक भाग आहे तो. हे युद्धच आहे. एक प्रकारे ह्या काम नावाच्या शत्रूला जर मारायचं असेल तर तुम्हाला युद्धनीतीच वापरावी लागेल. युद्धनीती वापरायची असेल तर काय रसद तोडायची त्याची, की त्याला कुठून मिळतं अन्न पाणी, ह्या कामाला कुठून मिळतं. काम जो आहे हा तृप्त कसा, म्हणजे तृप्ती प्राप्त करण्याकरता तो जे काही त्याची तृष्णा जी आहे ती भागवण्याकरता तो कुठे पळतो आहे तो. तर त्याचं जे मार्ग आहे ना, तो मार्ग हा इंद्रिय आहे. या इंद्रियाच्या मार्गातून तो विषय प्राप्ती करतो. म्हणून भगवंताने बुद्धीला आणि मनाला पहिल्यांदा सांगितलं नाही की बुद्धी शुद्ध कर, मन शुद्ध कर, असं सांगितलं नाही. भगवंतांनी पहिला जो मार्ग काय सांगितला असेल तर प्रथम इंद्रियांना वश करून घे, आदौ इंद्रियाणि नियम्य, हा पहिला मार्ग सांगितला पहिल्यांदा.
सुरुवात कुठून करायची ती इंद्रियातून. कारण इंद्रिय हेच त्या कामाला पोषक आहेत. इंद्रियाच्या माध्यमातूनच हे सगळी रसद पोहोचवल्या जाते. कुठली? ही शब्द स्पर्श रूप रसगंध. हे जे पूर्ण विषय जे आहेत ना, हे सगळे विषय हे त्या इंद्रियाच्या माध्यमातून मन आणि बुद्धीमध्ये जातात. आणि मन आणि बुद्धीमध्येच तो काम नावाचा शत्रू बसलेला आहे. आणि तो काम नावाचा शत्रू त्या विषयाला प्राप्त करून तो जीवात्म्याला भोगता बनवतो, जीवात्म्याला मोहित करतो आणि विवेकाला नष्ट करतो. ही प्रक्रिया आहे. तर कसा करतो, काय करतो हे आपण 40व्या श्लोकात पाहिलं. कसा करतो हे 41व्या श्लोकामध्ये पाहत असताना त्याला कसं मारायचं हेही पण त्यात सांगितलं. तर कसा करतो? विषयप्राप्ती इंद्रियाच्या माध्यमातून करून तो कामाला ती विषय देतो आणि ते विषय त्याला मिळत असल्यामुळे त्याची तृष्णा ही वाढत राहते, त्याची भूक वाढते. भूक तृप्त होत नाही, त्याची तृष्णा ही वाढत जाते आणि मनबुद्धीला तो अशुद्ध करतो आणि जीवात्म्याला तो संमोहित करतो. ही प्रक्रिया आहे. मग याच्यावर उपाय जो आहे तो तोच उपाय आहे की जिथून ती रसद मिळते ना, ती रसद तोडायची. त्या विषयापासून इंद्रियांना संयमित ठेवणे. उपाय सांगितला पहिला, इंद्रियांना विषयापासून संयमित ठेवणे. आता हे कसं ठेवायचं विस्ताराने केलं नाही, पण आपल्याला त्याच्यावर चिंतन करणं हे भाग आहे. कारण विधान नुसतं एक मिळालं तर तिथपर्यंत थांबून उपयोग नाही होणार, नाही तर फक्त पाठांतर होईल. कारण इथे आचरणाशी संबंध आहे. इथे आपला संघर्ष आपल्या कामनेशी आहे ना, मग आपल्याला शेवटच्या टोकापर्यंत जाणं आवश्यक आहे. नाही तर मग शब्दार्थ पाठ केले तर पाठ होईल फक्त, परंतु त्याच्याकडे पाठ जाईल. त्यामुळे पाठांतर करण्यापेक्षा आपल्याला आचरणामध्ये कसं आणायचं हा जर विचार केला तर ती साधना आहे. तर ती साधना कशी आहे ती 42व्या श्लोकात सांगितली. ही साधना कशी करायची? कारण तुला इंद्रिय म्हणजे काय हे जर समजलं नाही तर तू इंद्रियांना विषयापासून दूर कसा काय घेऊन जाणार, नाही का? पुष्कळदा काय होतं की इंद्रिय नावाची जी गोष्ट आहे ना, ती भल्या लोकांना नाही समजत. ते म्हणतात हे डोळे, हे कान, हे नाक, हे सगळे इंद्रिय आहेत. पुष्कळ चांगल्या ग्रंथात मी वाचन केलं की बा हे सगळे जे काही आपल्याला मिळालेले आहेत ना, हे इंद्रिय आहेत. डोळे, कान, नाक, जीभ हे इंद्रिय आहेत असं लोक विधान करतात. आता हे जर डोळे जर इंद्रिय आहेत तर डोळ्यांनी पाहणं बंद करायचं का? विषय समोर दृश्य दिसतं, डोळे इंद्रिय आहेत, हा विधान केलं तुम्ही, तर डोळे झाकून बसायचे म्हणजे मग ते आहे ना चित्र, डोळे झाकलेले, कान झाकलेले वगैरे, की बुरा मत देखो, बुरा मत सुनो, आहे ना, बुरा मत बोलो. मग ते अशा माकडाने अशी तिन्ही सगळे हे बंद केलेले आहेत. मग असं जर माणसाने करायचं ठरवलं तर ते जीवन फारच अशक्य होईल त्याला. आणि त्या ठिकाणी इंद्रिय म्हणजे अवयव समजलेत. इंद्रियांना गात्र आणि इंद्रिय, गात्र शब्द आहे बा पहिल्या अध्यायामध्ये गात्र हा शब्द कुठे आला तुम्ही बघा. गात्र आणि इंद्रिय. गात्र म्हणजे काय माहिती का? पंचमहाभूतात्मक देहाचे ते भाग आहेत. डोळे, कान, जीभ, त्वचा, नासिका, नाक, हे दृश्यमान गोष्ट बनलेले कशामुळे? पंचमहाभूतांनी अन्नमय कोशाने बनलेले. स्थूल रूप आहे स्थूल. स्थूल म्हणजे काय की प्रत्यक्ष दिसणारं दृश्यमान, दृश्यामध्ये असलेलं जडस्वरूप आहे ते. त्याला जर तुम्ही इंद्रिय म्हटलं तर त्याच्या विषयापासून कशी काय तुम्ही हे करणार? डोळे झाकणार, कान झाकणार, सदैव निद्रेत जाणार. मग हा जो काय गोंधळ माणसाचा होतो ना, की त्या गोंधळामुळे कित्येक पिढ्या आपल्या ह्या अज्ञानामुळे ज्या आहेत ना ह्या भरकटल्या. लोक म्हणाले नाही कामच काही नाही केलं म्हणजे चालेल, कर्मच सोडून द्या ना, सगळ्यांनी भगवी वस्त्र घ्या आणि हिमालयाकडे जात राहा. अशी घटना घडली, 100 वर्ष घडली घटना. 6व्या शतकापासून ते 7व्या शतकापर्यंत जवळ 100 वर्ष आपल्याकडे अशी घटना घडली की जेव्हा ब्रह्मसत्य जगन्मिथ्या अद्वैत सिद्धांत शंकराचार्यांनी मांडल्यानंतर जगन मिथ्याच आहे तर मग जगात आपण डोळे कशाला उघडे ठेवायचे? म्हणून लोक जे आहेत त्या तत्त्वज्ञानाचा विपरीत अर्थ काढला त्यांनी. विडंबन कर आपल्याकडे फार लवकर होतं, वेगाने होतं. आणि मग काय झालं की सगळं डोळे झाकल्या गेले, कान झाकले गेले आणि त्यालाच इंद्रिय समजले. ते इंद्रियाचा संयम म्हणजे काय की कृतीच बंद करा शरीराची. आणि विडंबन झालं.
तसं विडंबन होण्याची शक्यता आहे. म्हणून या इंद्रियांना विषयापासून तुम्हाला जर संयम ठेवायचा असेल तर इंद्रिय म्हणजे काय ते समजलं पाहिजे. त्या इंद्रियाची व्याख्या ही पुढे 42व्या श्लोकामध्ये म्हटलेली आहे, सांगितली आहे की इंद्रिय, मन आणि बुद्धी हे नेमकी काय आहे आणि आत्मतत्व आत्मा काय आहे ह्याच्यावर त्यांनी वर्णन असं केलं आहे की इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसः तु परा बुद्धिः यह बुद्धेः परतः तु सहा. इंद्रिये ही स्थूल शरीरापेक्षा म्हणजे शरीरामधल्या अवयवापेक्षा पर म्हणजे श्रेष्ठ किंवा सूक्ष्म आहेत आणि बलवान आहेत. स्थूल शरीरामध्ये जे अवयव आहेत त्या अवयवापेक्षा हे इंद्रिय जे आहेत हे सूक्ष्म आहेत आणि सूक्ष्म असल्यामुळे ते श्रेष्ठ आहेत. जे सूक्ष्म असतं ते श्रेष्ठ असतं, जे श्रेष्ठ असतं ते बलवान असतं. तेव्हा इंद्रिय जे आहेत म्हणजे नेत्रेंद्रिय हे आपल्या डोळ्याच्या अधिष्ठानामध्ये सूक्ष्म आहे. श्रवणेंद्रिय आपले जे कान आहेत ना त्या कानाला श्रवण करण्याची क्षमता देणारे जे सूक्ष्म जी शक्ती आहे ते श्रवणेंद्रिय, ते दृश्यमान नाही, ते अदृश्य आहे. काय असं प्रत्येक 5 ज्ञानेंद्रिय जे आहेत हे 5 अवयवाला अभिव्यक्त करतात आणि अवयवाच्या माध्यमातून ते कार्य करतात. तर ते कसे आहेत? सूक्ष्म आहेत, श्रेष्ठ आहेत आणि बलवान आहेत. तेव्हा इंद्रिय हे स्थूल देहामध्ये असलेल्या अवयवापेक्षा सूक्ष्म, श्रेष्ठ आणि बलवान आहेत. पुढे इंद्रियेभ्यः मनः परम इंद्रियापेक्षा मन हे पर आहे. पुन्हा तोच नियम आहे तिथे की इंद्रियापेक्षा मनतत्व जे आहे हे सूक्ष्म आहे, श्रेष्ठ आहे आणि बलवान आहे. आणि मनसः तु बुद्धी परा मन हे मनापेक्षा बुद्धी ही पर आहे. बुद्धी मनाच्याही पलीकडे आहे, बुद्धी मनाच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे, सूक्ष्म आहे आणि बलवान आहे. आणि बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तो म्हणजे काय? तो आत्मा, तो जीवात्मा. तर 4 गोष्टी पाहिल्या इथे. एक स्थूल देह आहे, इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, जीवात्मा आहे. हे एकापेक्षा एक हे सूक्ष्म, श्रेष्ठ आणि बलवान आहेत. जसं आपण पाहतो ना की बर्फाचा जर खडा असेल ना, बर्फाची लगदी असेल तर ती कशी स्थितिस्थापकत्व असते, इनर्शिया असतं, एका ठिकाणी बसलेले असतं, त्याच्यातून शक्तीचं प्रगटीकरण आपल्याला दिसत नाही. पण तोच बर्फ म्हणजे हिमालयातला बर्फ जेव्हा उष्णता, सूर्याची उष्णता होते आणि तोच बर्फ ज्यावेळेस वितळतो त्यावेळेस पाणी असं खळखळ व्हायला लागतं आणि ते पाणी वाहताना पाण्यामध्ये तुम्हाला शक्ती दिसायला लागते. पाणी हे बर्फापेक्षा सूक्ष्म आहे, पाणी हे बर्फापेक्षा श्रेष्ठ आहे, पाणी हे बर्फापेक्षा बलवान आहे. पाण्याचा जेव्हा धबधबा वाहतो ना तेव्हा त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, बर्फातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि हेच पाणी जर तुम्ही उकळलं आणि बाष्प केलं त्याचं तर वाफेमध्ये शक्ती पाण्यापेक्षा जास्त आहे. वाफेवरून इंजिन चालतात, बॉयलर्स, प्रचंड शक्ती आहे. मग बर्फ, पाणी आणि वाफ तिन्हीचा जर विचार केला तर तिन्हीमध्ये जो मॉलिक्यूल आहे, जो अणू आहे तो सारखाच आहे, त्यात काही भेद नाही आहे. पण शक्तीची अभिव्यक्ती भिन्न भिन्न आहे, शक्ती वेगवेगळी आहे. कारण ते प्रत्येक जे तत्व आहे ते प्रत्येक तत्व त्या पहिल्या तत्वापेक्षा दुसरं तत्व जे आहे हे सूक्ष्म आहे, श्रेष्ठ आहे आणि बलवान आहे. तर अशा प्रकारे ह्याच म्हणजे हे दृष्टांत कशा करता दिला की या दृष्टांताच्याच माध्यमातून तुम्हाला असं लक्षात येईल की जी सूक्ष्म गोष्ट असते ती व्याप्त असते, त्याची व्याप्ती मोठी असते. जे सूक्ष्म तत्व असतं ना ते श्रेष्ठ असतं आणि ते बलवान असतं. म्हणून इंद्रिय हे अवयवापेक्षा श्रेष्ठ आहे, बलवान आहे आणि सूक्ष्म आहे. त्याच प्रकारे मन, बुद्धी आणि जीवात्मा. तर आता हे सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला इंद्रियाचा संयम ह्या विषयापासून करायचा आहे. हा मुख्य आपला मुद्दा होता. आपला 41व्या श्लोकामध्ये मुद्दा काय होता की इंद्रियांना विषयापासून आपल्याला अलिप्त करून किंवा त्याचा संयमित उपयोग करून त्या इंद्रियामध्ये संयम निर्माण करणे हा मुद्दा होता. आता इंद्रिय कसे, प्रत्येक इंद्रियाचं क्षेत्र आहे.
नेत्रेंद्रियाचा फक्त दृश्य विषय आहे. नेत्रेंद्रियाचा विषय हा शब्द नव्हे किंवा स्पर्श नव्हे, त्याचं एक क्षेत्र ठरलेलं आहे. त्या क्षेत्रामध्येच तो कार्य करत असतो. काय की ज्यावेळेस तुम्हाला असं हे लक्षात येतं की हे जे इंद्रिय आहेत हे दृश्याकडे चाललेले आहेत, तेव्हा ह्या इंद्रियांना जर मनामध्ये जर लीन केलं, म्हणजे त्याची जी बाजू आहे ना पुढे जाणारी, ती त्याची बाजू जर आपण वळवली आणि ती इंद्रियाची शक्ती जी आहे ही मनात जर लीन केली, तर ती जी धाव असते विषयाकडे जाणारी, ती धाव कमी होते. म्हणून म्हणजे ही साधना आहे. आता ही पूर्ण साधनेची अवस्था आहे पूर्ण. हे जे सांगितलं ना, हा जो श्लोक आहे ना, हा श्लोक जो आहे तो साधनेच्या संदर्भातलाच आहे पूर्ण. योग साधना जी असते की नाही, ही योग साधनेमध्ये आपल्या स्वरूपाकडे जाण्याची साधना असते. मनुष्याची बहिर्दृष्टी असते विषयाकडे, आणि बहिर्दृष्टी कामनेमुळे निर्माण झालेली असते. त्या कामनेपासून स्वतःला पूर्णपणे मुक्त करणे हा साधनेचा उद्देश आहे. साधना कशाकरता असते की आपलं स्वरूप काय हे प्राप्त करण्याकरता. पण स्वरूप प्राप्त होण्याकरता एकदम स्वरूपात तुम्हाला जाता येणार नाही, तुम्हाला टप्प्याटप्प्याने जावं लागेल ना. की इंद्रियाची धाव जी विषयाकडे आहे, ते इंद्रिय जर मनात लीन झाले, ते मन जे आहे ते बुद्धीत लीन झालं, ती बुद्धी ही जीवात्म्यात जर लीन झाली, तर तुम्ही स्वरूपामध्ये जाऊन बसता. ही साधना आहे. साधनेमध्ये काय होतं की आपण जे काही बहिर्मार्गाने आणि दृश्यामध्ये आसक्त जे होतो, ह्याचं जर आपल्याला कारण कळालं तर आपण त्याचं निराकरण करू शकू. याचं कारण काय की आपण पुढच्या दिशेने धाव चालू आहे विषयाकडे. ती धाव जी आहे ना, धाव क्रियाबंध होणार नाही, कारण ते करणच आहे ना. इंद्रिय हे बहिःकरण आहे, मनबुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण आहे. करण म्हणजे क्रिया करणारा. करण या शब्दाचा अर्थ काय, क्रियाप्रधानता जिथे आहे त्याला करण शब्द वापरला आहे. तेव्हा बहिःकरण आणि अंतःकरण, त्यामुळे करण जे आहे ना, करण बंद होत नाही, क्रिया बंद होत नाही, क्रियेची दिशा बदलता येते धारणेने, ज्ञानाने, सद्गुरूच्या कृपेने. तर दिशा जी आहे ही इंद्रियाची दिशा मनामध्ये घेऊन जातो. क्रिया चालू आहे, बाह्यक्रियासुद्धा चालू आहे. पण काय आहे की ह्या बाह्यक्रिया करत असतानासुद्धा धारणेत फरक पडला. धारणेमध्ये काय केली, धारणा अशी ठेवली की इंद्रियांना मनाशी एकरूपता आणलेली आहे. उदाहरण सांगतो परत. इंद्रिय मनामध्ये, मनबुद्धीमध्ये केव्हा लीन होतात, एक उदाहरणाने तुम्हाला सांगतो की जेव्हा मनुष्य शांत बसतो, जेव्हा मनुष्य सुषुप्त अवस्थेत जातो, जेव्हा निद्रा अवस्थेत जातो ना, तेव्हा काय होतं, नेमकं काय होतं. निद्रा म्हणजे काय, निद्रा ही प्रक्रियाच अशी आहे की ती रिव्हर्स प्रोसेस येते विषयाकडे. आपण बाहेर जे दृश्य पाहतो की नाही, जी जाणीव असते ना बाहेरच्या सगळ्या वस्तूची, ती जाणीव ही जाणीवेचा अभाव येतो. नेणीव हा जो शब्द आहे ना, हा नेणीव शब्द हा नकारात्मक आहे. जाणीवेचा अभाव म्हणजे नेणीव. तर ह्या जाणीवेचा अभाव केव्हा होतो, जेव्हा हे इंद्रिय बाह्य दृश्याकडून या मनामध्ये लीन होतात. ज्यावेळेस इंद्रिय मनात लीन झाले, मन बुद्धीत लीन झालं आणि बुद्धी ज्यावेळेस जीवात्म्यात लीन झाली, तेव्हा मनुष्य गाढ निद्रेत जातो. उदाहरण तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण सांगितलं म्हणजे काय होतं की ही प्रक्रिया नेमकी कशी आहे कळतं. पण ही ब्रह्मरूपा तमोगुणी आहे. निद्रेचं वर्णन उपनिषदात काय केलं आहे, ब्रह्मरूपा आहे. का ब्रह्मरूप आहे, कारण विषयापासून अलिप्त झाले म्हणून ब्रह्मरूप आहे. पण तमोगुणी काय की ज्ञानाचं अधिष्ठान नाही, तिथे धारणा शून्य आहे, धारणा ज्ञानाची नाही आहे. ह्या ठिकाणी धारणा ठेवून आपल्याला करायचं आहे. कारण साधनेमध्ये कसं आहे माहिती आहे का, जागृती आणि सुषुप्ती या दोघांचं समतोल आहे. जागृत असतानाही सुषुप्तीमध्ये आहे आणि सुषुप्तीमध्ये असतानाही जागृत आहे, ही अवस्था आहे. तेव्हा इंद्रियांना मनामध्ये लीन करत असताना विवेकाची जागृती आहे, बुद्धीमध्ये विवेक स्थापन झालेला आहे. आणि हा विवेक केव्हा स्थापन होईल, आता ही पूर्ण प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कशी आहे की इंद्रिय मनामध्ये, मनबुद्धीमध्ये आणि बुद्धी आत्मस्वरूपामध्ये होण्याकरता तुम्हाला आत्मस्वरूपाचे काय लक्षणं आहेत हे कळाले पाहिजेत. त्या लक्षणाशी आपण कुठेतरी एकरूप झालो तर ही प्रक्रिया प्रारंभ होईल. कारण पहिल्यांदा प्रक्रिया समजणे आणि मग प्रक्रियेचं प्रत्यक्ष आचरण करणे. प्रक्रिया तर सोपी आहे, समजायला काही अवघड नाही आहे फार. प्रक्रिया काय की उलटी प्रक्रिया आहे ती.
आपण काय तर जीवात्मा भोगता बनतो आणि तो भोगतेपण जो आहे तो बुद्धीला आज्ञा करतो की बुवा हे काय काय विषय आहेत ते मला प्राप्त करायचे. बुद्धीमध्ये तर ती कामना बसलेलीच आहे. त्यामुळे ती बुद्धी जी आहे ती जीवात्म्याच्या भोगतेपणामुळे मनाला सांगते की संकल्प विकल्प काय करायचे ते कर, इंद्रियाच्या माध्यमातून विषय प्राप्त कर. ते हे आपल्याला म्हणजे नेहमीचा अनुभव आहे हा. ह्या अनुभवाचं वर्णन करण्याची आवश्यकता नाही आहे. उलटा अनुभव काय आहे आपला इथे विषय कसा आहे की ही साधनेचा विषय आहे. साधनेच्या विषयामध्ये काय की आत्मतत्वाचे लक्षण काय तर सच्चिदानंद आहे. आत्मतत्व म्हणजे काय? सच्चिदानंद तत्व आहे. सत्तत्व म्हणजे त्याचं सर्वकडे सत्ता आहे ही धारणा आहे. अस्तित्व त्याचं आहे ही धारणा आहे. चैतन्य हे ज्ञानाधिष्ठित क्रिया, जे संवेदना, जे प्रबोधन, जे सारखं अनुसंधानातून प्रबोधन प्राप्त होतं, ही घटना ही जी त्या आत्मतत्वाचंच लक्षण आहे. आणि अखंडपणे आनंदी राहणं हे आत्मतत्वाचंच लक्षण आहे. ते आपल्यामध्ये बसलेलं आहे. प्रश्न तो प्राप्त करायचा आहे हे आपल्याला कळालं, पण कसं प्राप्त करायचं? तर अनेक पद्धती आहेत. सहजयोग साधना आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, राजयोग आहे, हठयोग आहे. पुष्कळ प्रकारची योग साधना ही त्या स्वरूपामध्ये जाण्याकरताच आहे. पण त्यातल्या त्यात सर्वसामान्य माणसाला जर तिथपर्यंत जायचं असेल तर सोपे काही मार्ग आहेत. ते मार्ग जर कळाले ती ही प्रक्रिया कशी होते ते कळेल. सोपे मार्ग म्हणजे काय की नाम घ्या आणि नामीशी एकरूप व्हा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत राहा. तोंडाने, जिभीने, चारी वाणीतून तुम्ही नाम घेत राहा. चारी वाणीतून नाम घेतलं की ते जे इंद्रिय आहेत ना, त्या इंद्रियाच्या विषयापासून बरोबर उलटे मनाशी एकरूप, मनाचा लय होतं. मन जे आहे हे पहिल्यांदा संकल्प विकल्पातून लयबद्ध होतं आणि मग त्याचं विलिनीकरण बुद्धीत होतं. बुद्धी जी आहे ही अनावश्यक तर्कामध्ये जी फिरत होती, ते तर्क हे हळूहळू कमी व्हायला लागतं. तर्क कमी झाल्याशिवाय विवेकच निर्माण होत नाही. हे गंमत आहे बघा. म्हणजे कित्येक वेळेला तर्क आणि विवेक ह्याच्यामध्ये माणसाचा गोंधळ होतो की हे खरं आहे का हे खोटं आहे. चालत चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेतूनच अहंकार वाढला आणि विवेक जो आहे तो शून्य झाला. पण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी नाम चालू आहे आणि नामामध्ये काय अवस्था आहे, मनाची काय अवस्था आहे, इंद्रियाची काय अवस्था आहे, बुद्धीची काय अवस्था आहे, विचार करा. चार वाणीत नामसिद्धी आपण पाहिलं विस्ताराने. काय त्या चार वाणीत नामसिद्धीमध्ये हीच प्रक्रिया आहे पूर्ण की इंद्रिय जे आहे ते विषयातून बाहेर आले, मनात गेले. मन जे आहे इथून संकल्प विकल्पातून बाहेर आलं, बुद्धीत गेलं. बुद्धी तर्कवितर्कातून बाहेर निघून आली, विवेकात आली आणि शेवटी बुद्धीचा लय जो आहे तो स्वरूपात आला. सच्चिदानंद तत्वाचा अनुभव, आनंद काय असेल तर आनंद. नेहमी चेहऱ्यावर अखंड आनंद चालू आहे. मग कामना राहते का? कामनेचा जो आहे तो निपात करायचा आहे आपल्याला. कामनेचा निपात करण्याकरता काय सांगितलं आहे की ही जी पहिल्यांदा समजून घ्या, हे ज्ञान घ्या पहिल्यांदा. हे ज्ञान जर घेतलं तर तुम्हाला काम नावाच्या शत्रूचा निपात करायचा आहे तुम्हाला. बरोबर आहे. तेव्हा ही एक साधना आहे. दुसरी एक साधना सहज साधनेमध्ये फक्त साक्षीत्व व्हा. पाहणारा, ईक्षण करणारा ईश्वर तत्व आहे. गंमत बघा. जो पाहतो की नाही, जो साक्षीत्व आहे ना, ते साक्षीत्व त्यालाच प्राप्त होऊ शकतं जो ईश्वर तत्व आहे. तुम्ही पहा, तुम्ही ईश्वर तत्वाशी एकरूप व्हाल. सोपं गणित आहे फार, खरं सांगायचं म्हणजे. स्वतःच्या विचाराला पहा, तो स्वाध्याय आहे. स्वाध्यायाची व्याख्या अनेक पद्धतीने केली. स्वाध्याय म्हणजे नियमित एखादा ग्रंथ एका विशिष्ट स्थानावर विशिष्ट वेळेला सगळ्यांनी समूहाने किंवा याच्याने वाचन करणे, हा स्वाध्याय आहे. पण खरा सूक्ष्म स्वाध्याय काय असेल तर स्वतःच्या अंतःकरणामध्ये जे काही विचार आणि विकार चालू आहेत त्या विकारांना साक्षीत्वाने पाहत राहणे, हा खरा स्वाध्याय आहे. आगंतुक चोर कोण कोण आलेले आहेत. गंमत कशी आहे बघा तुम्ही की नुसता एखादा शिपाई त्या खुर्चीवर बसलेला असेल आणि बाहेरून चोर येत असेल, अरे नाही तिथे शिपाई बसल्यावर निघून जातो. तो शिपायाचं लक्ष चोराकडे नव्हतं, चोराचं लक्ष शिपायाकडे होतं. आणि चोराचं लक्ष शिपायाकडे आल्यामुळे तो म्हणतो शिपाई तिथे दारापाशी बसलाय, आता आपण निघून जाऊ. अगदी तंतोतंत आहे. तुम्ही फक्त साक्षीत्वाने विकाराकडे पाहिलं तर विकार नष्ट होतात. साक्षीत्वाने तर्काकडे पाहिलं की तर्क नष्ट होतात. साक्षीत्व प्राप्त झालं तर माणसामध्ये ज्या अपप्रवृत्ती आहेत, ज्या कामना आहेत,
त्या उत्पन्न होतील, फिरतील, गोल फिरतील, नष्ट होतील. आणि त्या प्रवाहामध्ये उडी मारली की त्या विकाराबरोबर तुम्ही चालले पुढे. आणि काठावरून उभे राहिले तर काहीच नाही. हळूहळू विकार हे, कारण विकारांना उत्पत्ती, स्थिती आणि लय हे निश्चित आहे. विकार कसे आहेत माहिती आहे का? एक विशिष्ट वेळेला निर्माण होतात, काही काळपर्यंत राहतात. जास्त काळपर्यंत केव्हा राहतात? त्याला महत्त्व दिलं तर, त्याला सत्ता दिली तर ते जास्त काळ राहतात. एखादा पाहुणा घरात येतो, बरोबर आहे. पाहुणा घरात आल्यानंतर माणसाला असं वाटतं मग ठीक आहे, पहिल्यांदा स्वागत करतो, या बसा, जेवण काय घेणार, तुमचं आवडीचं काय वगैरे. पाहुणा म्हणून तुम्हाला अजून उद्या पण जरा राहायचं, काय हरकत नाही, राहा ना काय. तिसऱ्या दिवशी म्हणतो मला थोडंसं अजून एक काम निघालं राहायचं. चौथ्या दिवशी जेव्हा 5 दिवस होतात तेव्हा ते म्हणतात की मला ठेवायचं होतं पण मलाच गावाला जायचं आहे काय. किंवा मग अशी काय वर्तणूक करायची, एक पाहुण्याला कंटाळा येईल. पाहुणा म्हणून नाही, आता इथे आपले दिवस संपले राहायचे. पण जर पाहुण्याला खूप महत्त्व दिलं, तुम्ही राहा ना बाबा किती, तर तो राहायलाच तयार होईल. तर काम हा पाहुणा आहे, विकार हे पाहुणे आहेत. त्याला तुम्ही जितकं महत्त्व दिलं ना तितके तुमच्याकडे राहणार. आणि तुम्ही नुसतं पाहत जरी राहिलं ना, तो म्हणेल इथं आपलं काही काम नाही, चला निघा, हे स्थान आपलं नव्हेच, आपल्याला महत्त्वच नाही इथे, कोणीच विचारत नाही, भूक लागली तर आपल्याकडे कोणी पाहतही नाही, चला निघा इथून. साक्षीत्वाच्या भूमिकेतून जी सहज साधना होते, त्या सहज साधनेमध्ये कळत नकळतपणे इंद्रिय मनात लीन होतात, मन बुद्धीत लीन होतं, बुद्धी स्वरूपात लीन होते. आणि माणसाला इतका नकळतपणे आनंद व्हायला लागतो ना. नुसतं तुम्ही प्रयोग करून बघा की एक दिवस असा करा की स्वतःकडे पहा, फक्त काय चाललं, येऊ दे सगळे विकार विचार काय असेल, काही त्याला कोणाला रोकूही नका आणि कोणाला जाई म्हणू नका आणि कोणाला येई म्हणू नका, फक्त पाहत राहा साक्षीत्वाने. जो ईक्षण करणारा तो ईश्वर तत्व आहे. पूजा करता साक्षीत्व ठेवा, भजन करता साक्षीत्व ठेवा, व्यवहार करता साक्षीत्व ठेवा. क्रियेत बंद नाही आहे. कोणी म्हणाल की बा साक्षीत्व म्हणजे आजचा दिवस आम्हाला काहीच करायचं नाही आहे, काय चालू आहे, साक्षीत्व चालू आहे, तसं नाही आहे. नाही तर तो अजून एक वेगळाच गोंधळ होईल. हे काय नाही, एका ठिकाणी असं टक लावून बसल्याने पाहत बसलं, काहीच काम करत नाही, मग काय बाबा आज साक्षीत्व चालू आहे, असं नव्हे. साक्षीत्व हे काय, अंतर्यामी निरीक्षण आहे, अंतरंगातून चाललेलं निरीक्षण आहे. तिथे बसून डोळे टक लावून अशी पापणी न हलवता पाहणे नव्हे. तर कर्म चालू आहे, क्रिया चालू आहे, कर्तव्य चालू आहे, अर्चन पूजन चालू आहे, नित्य कर्तव्य चालू आहे, नित्य दायित्व चालू आहे. पण एक व्यक्तिमत्व ते सगळ्या गोष्टीला पाहत आहे. ही साधना आहे बरं का, ही साधना आहे. आणि ह्या साधनेतून मनुष्य अहंकारी स्थितीतून निरंकारी स्थितीत जातो, अहमतत्व स्वयंतत्वामध्ये विलीन होतं. आणि मग जेव्हा तो पाहायला लागतो तेव्हा त्याला गंमत वाटते की काय विचित्र विचार आपल्या मनामध्ये येतात. कारण तेव्हा नाही ते विचार येतील सुरुवातीला काय, आणि नंतर कारण त्यांना आधारच नाही ना. अहो त्या विचारांना ऊर्जा कुठून मिळत होती आजपर्यंत हे तुम्हाला माहिती आहे का? त्या विचारांना ऊर्जा जी आहे ही तुम्हीच देत होता, त्याला सत्ता तुम्हीच देत होता, त्याला मोठेपणा तुम्हीच देत होता. माणसं म्हणतात अहो फार दुःख आहे, हो आम्हाला फार दुःख आहे. कशाचं दुःख आहे? नाही ते आम्हाला कोणी मोठेपणा देत नाही, आमचं अपमान करतात, त्यामुळे आम्हाला फार दुःख होतं. मग त्यांनी का तुम्हाला मोठेपणा द्यावा आणि तुम्ही ह्याचा विचार का करता? नाही द्यायला पाहिजे ना, आम्हाला मोठेपणा द्यायला पाहिजे ना. मग ही जी अहंकाराची स्थिती आहे ना, ती अहंकार जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्या प्रवाहामध्ये तुम्ही वाहता. आणि जेव्हा पाहायला लागले तिकडे कोणी प्रशंसा केली, कोणी निंदा केली, कोणी मोठं म्हटलं, कोणी लहान म्हटलं, तर आपल्या मनामध्ये माहिती आहे आपण कसे आहेत. मोठे म्हटल्याने काही मोठे होत नाही, कोणी प्रशंसा केल्याने काही लहान होत नाही. हे एकदा आपली धारणा पक्की झाली तर काहीच कशाचाच परिणाम नाही, फक्त ईक्षण चालू आहे. ती सहज अवस्था. त्या सहज अवस्थेमध्ये माणसाचे सगळे जे इंद्रिय आहेत ना ते विषयापासून आपोआप अलिप्त होतं. कारण त्याच्याकडे पाहतोय ना आपण. ती इंद्रिय कोणाच्या कुठल्या जोरावर पळायला लागलं मला सांगा. इंद्रियाला शक्ती कोणी दिली? विषयाकडे जाण्याकरता शक्ती ही अहंकारानेच दिली ना. मनाला सुद्धा या इंद्रियाच्या माध्यमातून विषय प्राप्त करण्याची शक्ती कोणी दिली? अहंकाराने दिली. तो अहंकार जर निरंकारामध्ये गेला, तो अहंकारात जर शून्यवत झाला, तर ह्यांची धाव करण्याची किती क्षमता असणार आहे. म्हणून म्हणजे ह्यांची जर धावच संपली तर मला सांगा ही प्रोसेस रिव्हर्स होणार की नाही? तर रिव्हर्स होणार. तेव्हा ही साधना आहे. त्याच्यानंतर मग आता अनेक योग आहेत, राजयोग आहेत, हठयोग आहेत, अष्टांग योग आहेत, पुष्कळ योग आहेत. पण त्या सगळ्यात
विस्तार आणि योगाने पाहण्यापेक्षा सोप्या सोप्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे. अवघड गोष्टी सांगायला लागलो तर आपल्याला काय करायचं हेच विसरतो आपण. फक्त कसं करायचं याच्यामध्ये राहतो आपण. उद्देशाकडे माणसाची विस्मृती होते कित्येक वेळेला, की असं आसन बसा आणि असा प्राणायाम करा. ठीक आहे, मला विरोध नाही आहे, पण कशा करता करायचा प्राणायाम? उद्देशच माहिती नाही. काय स्वास्थ्य चांगलं राहण्याकरता कशा करता स्वास्थ्य चांगलं राहायचं? शरीर स्वास्थ्य उत्तम राहण्याकरता उद्देश काय तुमचा? आयुष्य वाढलं पाहिजे. कशा करता आयुष्य वाढलं पाहिजे? उद्देशाचाच पत्ता नाही. उद्देशाचाच पत्ता नाही आहे. त्याच्यामुळे अहंकार नष्ट होऊन आपल्याला सच्चिदानंद तत्व प्राप्त होणं हे सोपं सरळ जर आपल्याला प्राप्तव्य जर आपल्याला स्पष्ट असेल आणि छोट्या छोट्या सोप्या उपायाने जर मिळत असेल तर करायला काहीच हरकत नाही आहे. तेव्हा ह्या पूर्ण इंद्रियांनी आपल्या विषयातून कसा संयम पाळायचा हा विषय 41 आणि 42 सांगितल्या आणि त्याच्यानंतर 43मध्ये अंतिम निष्कर्ष सांगून टाकला. 43वा श्लोक असं म्हणतो की एवं बुद्धे हे परम बुद्ध्वा संस्तभ्य आत्मनाम आत्माना जही शत्रुम महाबाहो कामरूपम दुरासदम. एवं अशा प्रकारे बुद्धीपेक्षा पर म्हणजे सूक्ष्म बलवान आणि अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला वश करून हे महाबाहो या कामरूपी दुर्जय शत्रूला तू ठार कर. म्हणजे अशा प्रकारे आता आपण जे पाहिलं ना, ह्या अशा प्रकारे तू त्या कामरूपी शत्रूला तू या बुद्धीच्या माध्यमातून या पहिल्यांदा मनाला बुद्धीमध्ये टाकून बुद्धीला या आत्मस्वरूपामध्ये टाकून त्या कामरूपी शत्रूला मारून टाक. याचं कारण असं आहे की आत्मरूपी जो आहे ना तो सर्वात बलवान आहे. आत्मतत्व जे आहे ना या आत्मतत्वामध्ये कामाला स्थानच नाही आहे, अक्रिय स्थिती आहे. तुम्ही जोपर्यंत ह्या प्रांतात आहेत ना इंद्रिय मन आणि बुद्धी इथे जोपर्यंत तुम्ही बसले आहात तोपर्यंतच काम आहे. त्याच्या पुढे ज्यावेळेस तुम्ही आत्मस्वरूपामध्ये जाल तिथं काम नावाची गोष्टच नाही आहे काहीच. जेव्हा पांडुरंगाचं भजन करतो ना माणूस तर तिथे काम काय? जिथे राम तिथे काम असूच शकत. हा सिद्धांत काय आहे की ह्या सिद्धांतामध्ये त्यांनी प्रांत सांगितले. त्यांनी प्रांत सांगितले की हे दोन प्रांत आहेत, एक जडतत्वाचा प्रांत आहे, एक चैतन्याचा प्रांत आहे. जडतत्वामध्ये विषय इंद्रिय मन बुद्धी हा जडतत्वाचा भाग आहे पूर्ण. पण हे सगळी बुद्धी ज्यावेळेस लीन होते आत्मतत्वामध्ये त्यावेळेस तो पूर्ण चैतन्याचा प्रांत आहे. त्या ठिकाणी काम नावाची गोष्ट ही स्पर्शच होऊ शकत नाही. तेव्हा काम नावाच्या तत्वाला ठार करणे म्हणजे काय? त्याचा अभाव, जे नाहीच आहे, नव्हतंच, पण असल्याचा भास होता, त्याचा प्रभाव आहे. अशा प्रकारे तो त्रस्तग्रस्त झालेला होता. त्याच्यातून त्याची मुक्ती म्हणजे त्याला ठार करणे. अहो भूताला मारून टाकलं असं म्हणे बरं का. आता मेल्यानंतरच खरं म्हणजे भूत होतं तर भूताला काय मारून टाकणार? पण काय वेळेला लोक म्हणतात की भूत आलं होतं, आमचं युद्ध झालं आणि भूताला आम्ही मारून टाकलं. मेल्यानंतर भूत होतं अशी संकल्पना आहे, ती पण संकल्पना आहे. तर मग जी भूत नावाची जी कल्पना आहे ना ती तुमच्या मनाच्या सगळ्या या धारणेने निर्माण झालेली आहे की ज्याचं खरं म्हणजे अस्तित्वच नाही आहे. मग त्याला ठार काय मारायचं? काम नावाच्या गोष्टीला ठार मारायचं म्हणजे काय? ज्याचा अभाव होता त्याला आम्ही जो भाव दिला तो भाव नष्ट करणे म्हणजे काम नावाच्या गोष्टीला ठार करणे. ते अभावच आहे त्याचा. काम क्रोध लोभ मदमत्सर जेवढे विकार आहेत आणि ह्याला जन्म देणारा जो अहंकार आहे ना तो अहंकाराच मुळातून वस्तूच नव्हे. अहंकार नावाची काही वस्तूच नाही आहे खरं सांगायचं. आणि त्याच्यावरच सगळं भांडार आहे पूर्ण ज्ञानाचं की अहंकार कसा नष्ट करायचा. अस्तित्व नसलेल्या गोष्टीला नाश करण्याचा प्रयत्न. पूर्ण जे काही विवेचन आहे ना कशाचं विवेचन आहे की अस्तित्व नसलेल्या गोष्टीला नष्ट करणे म्हणजे काय की भ्रमामध्ये फिरून आले. बाहेर फिरायला गेले, धुकं पुष्कळ पडलं होतं आणि धुकामध्ये भिन्न भिन्न आकृती दिसायला लागल्या. मग काय त्याला नष्ट करायचं. ते किती जरी तुम्ही तलवारीनं मारलं तरी त्या पुन्हा पुन्हा आकृती तयार व्हायला लागल्या. मग त्यांनी विचार केला की ह्याला नष्ट करायचं एकच काम आहे की इथून परत आपल्या घरात जा, दार बंद करा, सगळे बाकीचे प्रकाश स्वच्छ, जेव्हा आपल्याला सूर्यप्रकाश येईल तेव्हा सगळं स्वच्छ होईल. म्हणजे काय, जे नव्हतं ते नष्ट झालं. अहंकाराच्या अधिष्ठानावर जे विकार निर्माण झाले ते स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर
ते सर्व प्रकारचे विकार जे आहे ते नष्ट होतात. अशा प्रकारे हे जो कामतत्व आहे, हे कामतत्व जे आहे हे या अहम तत्वाला जेव्हा स्वयंतत्वामध्ये विलिनीकरण होतं त्यावेळेस हे काम तत्व जे आहे हे नष्ट होतं. तर अशा प्रकारे तुमच्या ह्या सगळ्या विकारांना आणि सगळ्या या अहंकार तत्वाला नाश करून तू आपल्या स्वरूपाशी एकरूप हो आणि मग तुझं तू कर्तव्य हे निष्काम भावनेने कर, असा हा संदेश या 42-43व्या श्लोकामध्ये दिलेला आहे. तर त्याच्यानंतर आपण पुढच्या रविवारी संबंध 3रा अध्यायात काय सांगितलं याचा एक उपसंहार करून आपण हा अध्याय संपवूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.